परपुरुषाचे सुख भोगे करी, उतरोनी करी घ्यावे सीस. हे तुकाराम गाथेतील एका अभंगातील ओवी आहे. तुकाराम गाथा, अभंग हे शब्द ऐकले की सात्विक, उपदेशपर, नीतिमत्ता शिकवणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तुकाराम गाथेतील प्रत्येकच अभंगाचा नाही. तुकाराम महाराजांचं काही लिखाण, काही त्यांचे शब्द असे काही परखड आहेत की असं निवडक लिखाण समोर आल्यावर त्याचं निरूपण नेमकं कोणत्या चाकोरीतून करावं तेच काही वेळा कळत नाही. आजचा अभंग सुद्धा हा असाच काहीसा. परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरोनी करी घ्यावे सीस, असं सांगणारा. इथे करी म्हणजे दोन्ही हात आणि सीस म्हणजे आपलं डोकं, आपलं मस्तक किंवा शिर. तुम्ही परपुरुषाशी संग करताय तर तुम्ही वर ताठ मान करून चालू शकत नाही. तुमच्या डोक्यावरील मस्तक उतरवून तुमच्या दोन्ही हातात घ्या, असा कठोर इशारा देणारा हा आजचा अभंग. इथे मस्तक हातात घेणं म्हणजे खरंच डोईवरचं मस्तक काढून हातात घेणं का? तर नाही. मस्तक हातात घेणं म्हणजे खाली मान घालून चालणं. आपण राहतो त्या समाजात वर मान करून चालणं किंवा ताठ मानेनं जगणं ही खूप मानाची आणि महत्वाची गोष्ट समजली जाते. मान खाली जाईल असं वागू नका, हे मोठ्यांचं सांगणं व त्याचा अर्थ मला या अभंगातून नव्याने समजला. मान खाली घालून चालणं म्हणजे आपल्याच डोईवरचं मस्तक आपल्या हातात घेऊन चालण्यासारखं आहे, असं सांगणारा आजचा अभंग. या अभंगाचं संपूर्ण विवेचन माझ्या नजरेतून करण्याचा मी प्रयत्न केलाय. त्या व्हिडिओची लिंक खाली देतीये. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. रामकृष्ण हरी.